तुझ्याबद्दल बोलण्यापेक्षा तू सईबद्दल बोल. अरे पाहुण्यांना असं ताटकळत ठेवणं ही आमची संस्कृती नाही. हो बोलतो. बोल. हा. सई कुठलीही गोष्ट अगदी सोपी करून शिकवू शकते. तिचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे ती सतत आपला आत्मविश्वास वाढवत असते. कोणालाही आवडेल असं व्यक्तिमत्व असलेल्या सईचा मी आभारी आहे. तिच्या या ऋणातून मी आयुष्यभर सॉरी भाषा खरंच येणं आणि भाषा येत असल्याचा आविर्भाव करणं यातला फरक तुम्हाला कळला असेलच. मी क्षमा मागतो तुमची. या मुलामुळे तुमचा बहुमूल्य असा वेळ वाया गेलाय. मला आधीच माहिती होतं शिवधनुष्य तुला पेळणार नाहीये. निघ आता इथनं तू. आपलं असंच ठरलं होतं ना की या परीक्षेत जर तू उत्तीर्ण झाला नाहीस तर इथनं निघायचं. बघतोयस काय माझ्याकडे? जा जा ना. थांब नचिकेत. नचिकेत, खरंच अभिमान वाटतो तुझा. अरे ह्या इथे जन्माला आलेली तुझ्या वयाची मुलं सुद्धा हे असं मराठी बोलू शकत नाहीत हल्ली. खरंच खूप प्रामाणिक प्रयत्न केलायस तू. धन्यवाद. अहो पण तो एक शब्द चुकलाय हे कसं विसरताय तुम्ही? अहो पण हा शब्द त्याच्या लक्षात राहायला हे काही कमी आहे का? गेल्या 15 दिवसात खूप प्रगती केली आहे त्यांनी. उलट तुम्ही आणि तुमच्या नातीसारखी मराठीची सेवा करणारे आणखी इतर जर असतील ना तर मराठीची सगळ्यांना वाटणारी काळजीच मुळात मिटेल. मी अत्यंत आनंदाने हे जाहीर करू इच्छितो की मराठी साहित्य सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी मी तुमची नियुक्ती करतोय. अगोबाई देशमुख, धन्यवाद. आणि नचिकेत, ही भेटवस्तू तुझ्यासाठी. वा. धन्यवाद. पण ही भेट वस्तू मी माझ्या गुरूंना, अप्पांना आणि सईला देऊ इच्छितो. अप्पा. नाही मला कशाला उगीच सईलाच द्या ना.
झालं का ग? हो. हा. देवकी, एवढं सगळं काय केलं तू? अरे एवढा मोठा किल्ला सर केलास म्हणून थोडस कौतुक. शिवाय आप्पांना पद मिळाल्याचा आनंद आहेच. वाढ ग कल्पना, वाढ. हो आई. थांब रे. काय झालं आई? काही वाढायचं राहून गेलंय का? काय खाणाखुणा कसल्या करताय? अहो ते दरपत्रक रद्द करायचं होतं ना. अय्या हो, म्हणाले होते नाही अप्पा? अगं मला तर ह्यांनी त्याच दिवशी वचन दिलं होतं की ज्या दिवशी नचिकेत परीक्षेत उत्तीर्ण होईल ना त्याच दिवशी दरपत्रक रद्द होईल. आणि दिलेला शब्द पाळण्यात यांचा हात धरणारा दुसरा कोणी नाही बरं. झालं का? माझं कौतुक करून झालं? हो झालं. अहो कुठे चाललं? दरपत्रक आणायला लागेल. ते काय आभाळातनं पडणार नाहीये. अहो इथेच आहे, इथेच आहे. हे घ्या, हे घ्या. हा हा. हे घ्या, हे घ्या. अहो जेवण, अहो जेवण. अभिनंदन बरं का. शेवटी तू करून दाखवलंसच. हो रे, यांना माघार घ्यायला लावलीस. भल्या भल्यांना जे जमलं नाही ते तू करून दाखवलंस. देवकी, एवढं काय नाही केलं. सईमुळे पॉसिबल झालं. जेवा आता. या आता लवकरात लवकर त्या वकिलांना भेटायलाच हवं. ते कांगारू मला एक क्षण सुद्धा डोळ्यासमोर सहन होत नाहीये. आप्पा तुम्हाला एवढं मोठं पद मिळालं पण तुमचं अभिनंदन करायचं राहून गेलं. खूप खूप अभिनंदन आप्पा. तुमच्या कामाची दखल घेतली त्यांनी. तुम्हालाही आनंद झाला असेल ना आप्पा? कसला डोंबलाचा आनंद. हे कांगारू जोवर या घरातनं जात नाही तोपर्यंत मला कुठलाही आनंद मिळणार नाही. आप्पा, हे मी तुमच्यासाठी केलं. तुम्हाला पोस्ट मिळायला पाहिजे म्हणून केलं. हो का? आता तुझी जर एवढीच इच्छा असेल माझ्यासाठी काही करायची तर मग या घरातनं तू निघून जा. आत्ताच्या आत्ता ह्या क्षणी मला हेच हवंय. आर यू शुअर हेच हवंय? तुला बघितलं ना की माझा संताप संताप होतो. अरे माझी पवित्र वास्तू अपवित्र झाली तुझ्यामुळे. चल निघ, निघित ना निघ. हीच इच्छा आहे आप्पा तुमची? अरे किती वेळा एकच प्रश्न विचारतोयस तू? ही फक्त माझीच इच्छा नाहीये, सईची सुद्धा हीच इच्छा आहे. तिला सुद्धा तू या घरात नको आहेस.
काय बरोबर ना सई? सई अगं बोल ना. ती काहीच बोलत नाहीये याचा अर्थ मूक संमती. जे तिला सुद्धा तू या घरात नकोय. फक्त ती तुझ्या तोंडावर तुला सांगू शकत नाहीये इतकंच. ठीक आहे. इन दॅट केस नाही जाणार घर सोडून. या घराने मला व्हॅल्युएबल थिंग्स दिल्या. मला फॅमिली दिली. गाईड करणारी, सांभाळून घेणारी लोक दिली. माझी लोक हक्काची. सो मी हे घर सोडून जाणार नाही. अरे भाई, तू हिटलर नाही, ती उशी म्हणजे. इथं कशाला छळ करतोस? खाली ठेव. आप्पा इथे खाली ठेव. नीट ठेव. नीट ठेवली. नीट ठेवली. बाई, शपथ भाई, हिटलर जामच डोक्यात गेलेला दिसतोय. काम डाऊन. तुला माहितीये ना अप्पांचं नेचर कसं आहे, तरी सुद्धा तू एवढं का हायपर होतोस? हो ना. आणि मेन म्हणजे तुला सईला प्रपोज करायचंय. तू त्या गोष्टीकडे लक्ष दे. हो. आणि तू इथे सईसाठी थांबलायस, अप्पांसाठी नाही. यु नो व्हॉट, हे सगळं मी आप्पांना पोस्ट मिळालं पाहिजे म्हणून केलं. बट साई डिडंट इवन अटर अ वर्ड. तिला माहिती सगळं मी हे का केलं, कशासाठी केलं. ती काय बोलली नाही. अरे अप्पा असताना ती कसं बोलू शकते? हो ना. अरे हिम्मत आहे का तिची? हिम्मत होणार कधी? अरे त्यासाठी तिला आधी कळायला हवं की अप्पा चुकतायत. अरे पण त्या हिटलरच्या घरच्यांना माहिती कुठे तो चुकतोय म्हणून? जोपर्यंत साईला अप्पांचा बिहेवियर, त्यांच्या मिस्टेक्स दिसत नाही तोपर्यंत माझं फिलिंग्स नाही एक्सप्रेस करू शकत मी. आय डोंट नो पुढे काय होणार, कसं होणार. आय एम सो हॅपी तू माझ्यासाठी एवढं करते. मी हे तुमच्यासाठी नाही, अप्पांसाठी करते. होईल. अप्पांसाठी करते तू. खूप प्रश्न विचारता तुम्ही, पण माझ्या एकही प्रश्नाचं नीट उत्तर देत नाही. पण आज तुम्हाला सांगावंच लागेल की रोझलिन बाबतीत माझ्याशी खोटं का बोलला. ते कळल्याशिवाय आज मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही. पण आज काही म्हणा, आज सगळं चांगलं होतंय नाही? हो. म्हणजे अप्पांना पदही मिळालं आणि नचिकेतला घर सोडून जावंही लागलं नाही. पण हे सगळं नचिकेतनी घेतलेल्या मेहनतीमुळे शक्य झालंय. हो. आणि सईनी मेहनत घेतली त्याचं काय? अगं नचिकेतला शिकवायचं म्हणजे रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेण्यासारखं आहे. काय हो आई तुम्ही? अगं जे आहे ते आहे, त्याला कुठे येत आहे धड मराठी. सईनी मेहनत घेतली म्हणून हे शक्य झालं. हो, हे खरं आहे. पण आता हे सगळं चांगलं चाललंय ना, तर असंच चालू दे बाई. आता नचिकेतवरून अजून नवीन काही वाद नको घरात. वहिनी, हे सगळं असंच घडेल असं खरंच वाटतंय तुम्हाला? म्हणजे? हा, म्हणजे आपले तडक शास्त्री सहजासहजी ऐकून घेणार नाही असं म्हणायचं का तुला मानसी? नाहीतर काय, आज जे काही घडलं
ते आप्पांना कुठे पटलंय? अगं स्वभावच सतत वाकड्यात शिरण्याचा म्हणल्यावर काय होणार आहे? अगं बाई, म्हणजे अजून काहीतरी उकरून काढतील आप्पा? 100%. आज ओळखतेस का त्यांना? अगं बाई, म्हणजे आहेच का अजून काहीतरी? अगं नचिकेतला घराबाहेर काढण्याचे उद्योग यांनी आतापर्यंत सुरू केलेही असतील. लिहून घे. हो का? अरे वा, अरे वा. नाही मग आजच मी तुम्हाला भेटायला येतो ना. हो, नाही नाही, मोबदल्याच्या बाबतीत तुम्ही अगदी निश्चिंत राहा. फक्त ते कांगारू या घरातनं बाहेर जायला पाहिजे बस. कांगारू म्हणजे तोच मुलगा हो. या खटल्याचा निकाल माझ्या बाजूनं लागायला हवा एवढीच माझी अपेक्षा आहे. काय झालं? एवढं काय थिंक करते सिंपल गोष्टीचं? तुम्हाला सिंपल वाटतंय, पण तुम्ही जे काय सांगताय त्यावर माझा विश्वास बसत नाहीये. साई बिलीव्ह मी का खोटं बोली? मला काय माहित? लुक, दॅट डे तू डिरेक्टली विचारलं मला आवडते ती मुलगी कोण. सो दॅट मोमेंट जे मला सुचलं ते मी बोललो. आय हॅड रोज इन माय हँड, सो मी रोजलिन बोललो. बट ट्रस्ट मी, रोजलिन असं कोणी मुलगी नाही. म्हणजे तुम्हाला कोणती मुलगी आवडत नाही? मी कधी असं बोललो? मला खूप मुली आवडतात. सम ऑफ देम आर माय फ्रेंड्स, सम ऑफ देम आर माय रिलेटिव्स. अहो तसं आवडणं नाही म्हणत आहे मी. मग कसं आवडणं? कसं आवडणं? बट तू तर बोलली तसं नाही म्हणून. अहो म्हणजे तसं कसं सई? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं, कसं समजावू तुम्हाला? मैत्रीच्या पुढचं आवडणं असतं ना. बियॉन्ड फ्रेंडशिप. कळतंय तुम्हाला, सगळं कळतंय. उगीच कळत नाही असं वागू नका. आता सांगणार आहे का असं का केलं? तुला काय आन्सर एक्सपेक्टेड आहे ते सांग. हा काय प्रश्न आहे? मला खरं उत्तर हवंय. ओके, खरं उत्तर देतो. मला जे करायचं ते मी केलं. नाव इट्स हर टर्न. ती काय करते ते मला बघायचं आता. आय वॉन्ट टू सी हाऊ शी रिस्पॉन्ड्स टू माय फिलिंग्स. तिने नाही रिस्पॉन्ड केलं देन एव्हरीथिंग इज मिनिंगलेस, राईट? आणि साई, तिला माहिती आहे मी इथे तिच्यासाठी थांबलो. And as you said, beyond friendship, ही feeling हे म्युच्युअल पाहिजे दोघांच्या साईडनी. दोघांना एकमेकांबद्दल हे फिलिंग्स असले पाहिजेत, राईट? सो मी आता बघणार ती काय करते. The ball is in her court. मिळालं उत्तर? ए सई, साई वेट. आता माझ्या पण एका क्वेश्चनचा आन्सर दे. हे सगळं का विचारलं तू साई मला? अगं कुठं आहेस तू? घे तूप घे. ते की एवढं? घे. वा, उत्तम. ही अशीच जर उधळपट्टी सुरू राहिली तर दुकान बंद करून गावाला जायला लागेल आपल्याला सगळ्यांना. महानगरपालिकेच्या नळातलं पाणी असल्यासारखं सढळ हाताने तूप वाढताय तुम्ही त्याला. अहो जास्ती नाही वाढलं, एवढंच वाढ. मी पाहिलंय किती वाढलंय ते. याच्या तीर्थरूपानं तरी विचारा.
त्यांनी इतकं तूप वाढलंय का कधी? विचारा त्याला. तीर्थ कोण? तुझे वडील. हो, माय मॉम डॅड. ते देतात मला तूप, खूप तूप देतात. तर मग जा ना तिकडे यायचं. अहो, या पुढे या कांगारूवरचा तुपाचा अभिषेक बंद करा आणि त्याला फक्त अर्धाच चमचा तूप वाढा. अर्धा चमचा? हो, राहील ना लक्षात? हो हो, राहील राहील. देवकी अर्धाच चमचा राहील ना लक्षात? घे, चांगलं घरी कळवलेलं आहे. आणि वरण भाताला तुपाशिवाय मजा नाही. लिंबू वाढ ग मानस. हे घे लिंबू पिळून. काही नाही रे, ते दर पत्रक मागे घेतलं ना म्हणून आमचे तडक शास्त्री चिडलेत. देवकी, आपण तू प्रेमाने तडक शास्त्री बोलते. प्रेमानेच बोलते रे बाबा, रागाने बोलायची काही सोय आहे का? तडक शास्त्री. आय लाईक द नेम.